हाय हॅलो नमस्कार। तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता दिवाळी आहे, तर दिवाळीसाठी मी काही ऑनलाईन शॉपिंग केली होती, ते दाखवतेच पुढे। पण त्याआधी दिवाळीच्या फराळाची पण तयारी करत होते। तर आज मी बनवले होते बेसनचे लाडू। एकदम साधे सोपे पद्धत आहे बेसनचे लाडू, पण काही जणांना जमत नाही। तर आता मी ह्याची रेसिपी सांगणार आहे आणि काही टिप्ससुद्धा सांगणार आहे, जेणेकरून आपले बेसनचे लाडू चांगले होतील, म्हणजे हे नाही होणार, म्हणजे चुकणार नाही लाडू। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, 3 कप मी बेसन घेतलेला आहे, म्हणजे 3 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। आणि जेवढी तुम्ही बेसन घेणार आहात ना, तेवढं त्याच्या निम्म आपल्याला तूप वापरायचं आहे। पण मला तूप जास्त लागलं, कारण माझ्या वाट्या मोठ्या होत्या त्यामुळे। तर मी 3 वाटी बेसन घेतलं आहे। तर असं थोडंसं तूप टाकून मी ते छान परतून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून घेतलेलं आहे बेसन। थोडंसं तूप टाकायचं, एकदम जास्त तूप टाकायचं नाही, नाहीतर तो म्हणजे त्याचा लवकर गोळा होतो आणि आपल्याला ते भाजायला सुद्धा अवघड जातं। म्हणून थोडंसं 2-2, 3-3 चमचे तूप टाकत मी बेसन भाजून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, मला बेसन भाजायला बराच वेळ लागला, कारण बारीक गॅसवरती मी बेसन भाजून घेतलं। म्हणजे जेवढं तुम्ही बारीक गॅसवरती भाजाल ना, तर तेवढे आपले लाडू छान होतात आणि ते लालसरसुद्धा भाजलं जाणार नाही जास्त। म्हणजे मोठा गॅस केला तर ते बेसनसुद्धा करपण्याची शक्यता असते। म्हणून थोडंसं तूप टाकत मी ते बेसन भाजून घेतलेलं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता, त्याचं थोडंसं असं गोळा तयार व्हायला लागला, म्हणजे गाठी असं आकसून घेतंय ते तूप। तर आता तुम्ही बघा, त्याचा तूप टाकत आपण बेसन भाजलं तर हे असा गोळा तयार व्हायला लागतो। तर अजून ह्याला थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला। ते असं पूर्ण पातळ बनवायचं आहे, म्हणजे भाजायचं आहे आपल्याला ते बेसन चांगला, अजून जसं की त्याला तूप सुटायला पाहिजे असं आपल्याला ते बेसन भाजून घ्यायचं आहे। आणि बेसन भाजून झाल्यावरती आपल्याला एक टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला, जेणेकरून ते लाडू ना असे चिटकणार नाहीत। आपण खाताना जसं तोंडाला चिटकतो ना, तसं चिटकणार नाहीत आणि त्याला म्हणजे असं सुटसुटीत त्याला असं दिसणार ते लाडूसुद्धा। त्यामुळे मग पुढे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, हे पाणी जेव्हा मी 2 चमचे पाणी असं शिंपडलं आहे, जेणेकरून ते त्याला असे लेयर तयार होतात, म्हणजे जाळी तयार होते, जाळी तयार होते। म्हणून थोडंसं 2 चमचे आपल्याला लास्टला बेसन भाजून झाल्यावरती पाणी टाकायचं। आणि बघा, आता तूप त्याला सुटायला लागले, म्हणजे असं आपल्याला पातळ करायचं आहे ते बेसन, तेव्हाच आपले लाडू छान होतील आणि आपल्याला खायला सुद्धा चांगले लागतील आणि चिटकणार सुद्धा नाही तोंडामध्ये। तर आता हे पूर्ण बेसन माझं भाजून झालेलं आहे आणि आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते।
बेसन ताटामध्ये काढून घेतलेले पूर्ण आपल्याला गार होऊन द्यायचे आणि खूप गार नाही होऊन द्यायचं, नाहीतर परत लाडू बांधायला अवघड जातं. तर आता तुम्ही बघू शकता किती छान पसरले ते पीठ टाकल्या आपलं. आणि आता मग नंतर थंड झाल्यावरती बघा हे असं झालेलं आहे. तरी मी आता थोडंसं त्याला थंड करून घेतलं आणि आता नंतर थोडी करून साखर मी मिक्स करणार आहे. एकदम जास्त साखर टाकू नका, जर का तुमचं ते बेसन गरम असेल तर ते पूर्ण विरघळून जाईल. आणि तूपसुद्धा जास्त टाकायचं नाही, तूपसुद्धा जास्त झाल्यावर लाडू बांधलेले परत वितळतात. म्हणून बरोबर तूप थोडं टाकतच आपल्याला लाडू ते बेसन भाजून घ्यायचं आहे. आता हे मी साखर टाकून थोडीशी साखर टाकून मिक्स केलेले. जेवढं तुम्ही बेसन घेईल ना त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे, पिठी साखर घ्यायची आहे. आणि ते सगळं पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लाडू बांधायला घेते. म्हणजे आता तुम्ही बघू शकता मी 1 ते 2 मिनटातच लाडू बांधणार आहे. खूप अवघडसुद्धा नाही जाणार, एका हाताने आपण लाडू बनवू शकतो असं ते पीठ तयार झालेलं आहे. असं हातात मी काही तूप वगैरे सुद्धा हाताला लावलेलं नाही आहे. तर बघा गोल असे छान असे लाडू तयार होतात. त्यात पटपट झाले माझे लाडू. आणि 3 वाटीमध्ये ना 30 ते 35 लाडू तयार झाले माझे ह्याच्यामध्ये. तर आता मी सगळे लाडू बनवून घेते. सगळे लाडू बनवून झाले माझे. आणि तुम्हाला डेकोरेशनसाठी वरती काजू हवे असल्यास काजू तुम्ही लावू शकता, मी नाही टाकले. आणि तुम्हाला विलायची पूडसुद्धा टाकायची असेल, जेव्हा आपण साखर मिक्स करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये विलायची पूड मिक्स करायची, त्याला चवसुद्धा छान येते. तर अशा प्रकारे हे लाडू बनलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक जरूर करा. आणि मी काही ऑनलाईन शॉपिंग केली होती तर दिवाळीसाठी, तर ते तुम्हाला मी आता दाखवते ऑनलाईन काय घेतलं होतं. आणि DIY पण केलं आहे, पण ते मी तुम्हाला नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस दाखवेलच कुठं काय कसं केलेलं आहे. हे DIY 3 बॉटल होते माझ्याकडं घरी, तर मी त्याला कलरिंग केलं आणि सुतळी लावली. आणि हे कुशन कवर आहेत जे की मी घरीच बनवलेत कुशन, आणि त्याला कवर फक्त ऑनलाईन मागवलेत. ते सुद्धा मी जेव्हा सोफ्यावरती ठेवेल तेव्हा दाखवते. हे धूपदाणी आहे, हे ऑनलाईनच मागवली आहे. खूप छान आहे धूपदाणी, मला तर खूप आवडली दिवाळीसाठी. आणि अजून एक पार्सल आहे जे की मला भिंतींवरती असं काहीतरी लावायचं होतं, म्हणून तुम्हाला जिथं लावेल ना तिथं तेव्हा मी दाखवेलच. हे ऑनलाईन घेतलेले म्हणून सांगेल. तर हे पिंकवालं हे पण खूप छान क्वालिटी आहे, मला आवडलं. म्हणजे जेवढं रेट आहे ना त्या मानाने ते खूपच छान आहे. आणि हे काही मी कबडमध्ये ठेवण्यासाठी घेतलं होतं. व्हिडिओ